रेखाला तो लिफाफा उघडण्याची हिंमत होत नव्हती, कारण त्यात आईचं निर्णायक उत्तर शिक्कामोर्तब होतं. पण एके दिवशी रेखाने तो लिफाफा उघडून वाचला तेव्हा तिला धक्काच बसला. शेवटी निर्णायक उत्तरात असं काय होतं? केशव दिल्लीला जाऊन 2 दिवस झाले होते आणि परत यायला अजून 4-5 दिवस लागण्याची शक्यता होती. रेखालाही काही दिवस घालवणंही कठीण जात होतं. केशवशिवाय जगण्याची ही तिची पहिलीच वेळ होती. शेवटी अंथरुणावर पडून कोणी किती वेळ बाजू बदलत राहणार? तिला अस्वस्थ होऊन उठावं लागलं. रेखाने घड्याळात पाहिलं तर 9 वाजले होते आणि घर विखुरलेलं होतं. या प्रकाराने केशव खूप चिडला असता. तो तिथे असता तर रेखाला शिव्या देण्याऐवजी त्याने स्वतःच गोष्टी व्यवस्थित ठेवायला सुरुवात केली असती आणि त्याला कामात गुंतलेलं पाहून रेखा सगळा आळस विसरून जागी होऊन स्वतः कामाला लागली असती. केशवची आठवण येताच रेखाचे गाल लाल झाले होते. ती उठली आणि घर साफ करू लागली. नुकतीच चादर उचलली. रेखाची नजर बंद लिफाफ्यावर गेली. हातात धरून ती काही क्षण बघतच राहिली. आईची एक चिठ्ठी होती आणि गेली 10 दिवस उशीखाली अशीच पडून होती. केशव खूप वेळा म्हणाला होता, हे उघड आणि वाच. शेवटी ते फक्त आईचं पत्र आहे. पण रेखाला उघडायची इच्छा नव्हती. पत्र वाचून ती मानसिक तणावात असेल असं तिला वाटायचं. पुन्हा लिफाफा उशीखाली टेकवून ती पलंगावर पडली आणि भूतकाळात भटकायला लागली. आईला राग येणं साहजिक होतं, पण रेखावर तिचं खूप प्रेम होतं यात शंका नाही. आई म्हणायची, माझी रेखा परी आहे. तिला तिच्या सुंदर मुलीचा खूप अभिमान होता. रेखाच्या सौंदर्याची चर्चा आजूबाजूच्या आणि नातेवाईकांमध्ये सर्वत्र होती. ती केवळ सुंदरच नाही तर दर्जेदारही होती. आईने तिला शिवणकाम, चित्रकला आणि नृत्य शिकवले. रेखाला ती प्रौढ नसताना नाती यायला लागली. वडिलांना फक्त रेखाच्या अभ्यासाची काळजी असायची, पण आईचे संपूर्ण लक्ष मुलाच्या शोधावर केंद्रित होते. आईला तिच्यासाठी आलेलं एकही नातं आवडलं नाही हे बरं झालं. शेजारी आणि नातेवाईकांसमोर रेखाच्या सौंदर्याचे वर्णन करताना आई म्हणायची, कुमारी मुलगी म्हणजे छातीवरचं ओझं असतं आणि ती सुंदर आणि सद्गुणी असेल तर ओझे दुप्पट होतं. रेखासाठी योग्य नवरा शोधणं हे खूप अवघड काम आहे. आम्ही एकटे काय करणार? तुम्ही पण लक्ष द्या. आईने वारंवार असं सांगितल्यामुळे तिची बहीण सुलभाने तिच्या नात्यातील एका मुलाचा रेखासाठी प्रस्ताव आणला. पण त्या मुलाचा फोटो बघून आई सुलभाला ओरडली, अरे सुलभा, तुझ्या डोळ्यांना काय झालंय? माझ्या मुलीसाठी काना मुलगा शोधला आहेस? काना? काय बोलताय कमला? मुलाचा एक डोळा दुसऱ्यापेक्षा थोडा लहान आहे, त्यामुळे तो काना झाला का? सुलभा मावशी चिडल्या. आणि नाहीतर काय, एक लहान दुसरा मोठा याला काना नाही तर आणखी काय म्हणतात? आई हात नाचवत म्हणाली, माझ्या मुलीमध्ये काही दोष नाही, मग का? मी तिचं लग्न कोणासोबत पण करू? आईचा राग द्विगुणित झाला होता. त्या दिवशी आईने सुलभा मावशीशी कायमचे संबंध तोडले. या घटनेनंतर आई नातेवाईकांमध्ये अशी प्रसिद्ध झाली की तिला आपल्या मुलीच्या सौंदर्याचा खूप अभिमान आहे. म्हणूनच मुलीसाठी कोणतेही नाते आले तरी ती फक्त मुलाचे दोष शोधत राहते. आईचं टेन्शन वाढत होतं, पण रेखा आणि वडिलांना आईच्या वेदनांची जाणीव नव्हती. रेखाला लवकरात लवकर एम.ए. करायचं होतं. तिला स्वतःलाही भीती वाटत होती की आईला चांगला मुलगा मिळाला तर तिचा अभ्यास पूर्ण होऊ शकणार नाही. अखेर रेखाने एम.ए. अभ्यासही पूर्ण केला, पण आई मुलाच्या शोधात अयशस्वी ठरली. रेखाला नोकरी करायची होती म्हणून तिच्या वडिलांनी तिला गुपचूप परवानगी दिली. तिने अर्ज पाठवण्यास सुरुवात केली. दरम्यान तिच्यासाठी स्थळ येत राहिले. आता तिच्या सौंदर्यासोबतच अभ्यासाचाही विचार करण्यात आला, त्यामुळे आईच्या अडचणी आणखी वाढल्या. रेखाला कानपूरच्या एका कॉलेजमध्ये लेक्चरर पदासाठी नियुक्तीपत्र मिळाल्यावर तिची आई आणि वडील यांच्यात कडाक्याचे भांडण झाले आणि शेवटी आईचा निर्णायक आवाज निघाला, रेखा जाणार नाही. का नाही? आईच्या निर्णयाला विरोध करत वडिलांचा प्रश्न आला, निरुपयोगी प्रश्न विचारू नका. मी माझ्या सुंदर आणि तरुण मुलीला नोकरी करायला एकटी दुसऱ्या शहरात जाऊ देऊ शकत नाही आणि तिला नोकरी करायचीच असेल तर इथे शहरातच कर. कमला, समजून घेण्याचा प्रयत्न करा. रेखा आता लहान राहिली नाही आणि नंतर पुन्हा पुन्हा चांगली नोकरी मिळत नाही. मी तिची बाजू घेत आहे असं समजू नका. तिने स्वतःचा निर्णय घेतला आहे आणि आपल्याला तिच्या निर्णयात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. वडिलांनी आईला समजावून सांगितलं. बरोबर का नाही? आपण त्यातले आहोत का? आता आईचा आवाज ओला झाला होता. रेखाचे मन अश्रूंनी भरून आले. आई तिची शत्रू नव्हती, पण रेखालाही हातात आलेली संधी सोडायची नव्हती. हळूच आईच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली, आई, मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. मला थांबवू नको. रेखाचा हात खांद्यावरून झटकून आईने वडिलांवर ताशेरे ओढले. बघा,
नाक कापल्यावरच तुमची मुलगी आपलं ऐकल. इतर शहरांमध्ये कोणतेही निर्बंध असणार नाहीत. तिला वाटेल ते करत राहणार. घरची इज्जत मातीत मिसळली तर डोकं आपटून फायदा होणार नाही. आई अवाक झाली होती आणि वडील सोफ्यावर डोकं धरून शांत बसले होते. त्यांना एकटे सोडून रेखा खोलीतून निघून गेली. आईच्या लाख प्रयत्नानंतरही वडिलांनी रेखाला एकदाही जाण्यास मनाई केली नाही. नवीन शहर, नवीन वातावरण आणि नवीन व्यस्त जीवनात तिने स्वतःला साचेबद्ध करण्याचा प्रयत्न सुरू केला. रेखा स्वतः विद्यार्थ्यासारखी दिसत होती. आपल्यापेक्षा उंच असलेल्या मुलांना शिकवताना ती अनेकदा घाबरून जायची. तिच्या शांत आणि भित्र्या स्वभावाचा फायदा घेऊन मुलं तिची छेड काढायची आणि मग असहाय्य रेखाला नोकरी सोडायची इच्छा व्हायची. कधी कधी तिला खूप एकटं वाटायचं. कॉलेजच्या इतर प्रोफेसरमध्ये तिला कसंही मिसळता येत नव्हतं. तिला फक्त तिच्या कामाची काळजी होती. एके दिवशी काही खोडकर विद्यार्थ्यांनी रेखाला कॉलेजमधून परतताना वाटेत अडवलं. हलकेच रिमझिम पाऊस पडत होता आणि काही मिनिटात जोरदार पाऊस पडेल असं वाटत होतं. अशा स्थितीत स्वतःला या मुलांनी वेढलेलं पाहून ती थरथरू लागली. मॅडम, आज तुम्ही काय शिकवलं ते आम्हाला समजलं नाही. प्लीज थोडं समजावून सांगा. त्यांच्याजवळ येत एक विद्यार्थी म्हणाला. का तुम्ही वर्गात काय करत आहात? रेखाने तिच्या चेहऱ्यावर राग आणण्याचा अयशस्वी प्रयत्न करत विचारलं. खरंच मॅडम, आम्ही अभ्यासात लक्ष घालायचा प्रयत्न करतो, पण तुम्ही इतक्या सुंदर आहात की अभ्यास विसरून मी फक्त तुमच्याकडेच बघत राहतो. दुसरा विद्यार्थी म्हणाला आणि रेखाच्या चेहऱ्यावर हात ठेवायला येताच तो हात पकडला गेला. मजबूत हाताने त्याला थांबवलं. प्रोफेसर केशव जवळ दिसल्यावर रेखा शांत झाली. उद्या सकाळी तुम्ही सर्वजण मला मुख्याध्यापकांच्या खोलीत भेटा. आता निघून जा इथून. प्रोफेसर केशवच्या मंद पण आज्ञाधारक स्वराने सगळे विद्यार्थी तिथून दूर गेले. रेखा शांतपणे केशव सोबत चालू लागली. रेखा त्यांना अनेकदा भेटली असली तरी त्यांच्यात फारशी चर्चा झाली नाही. तुम्ही कुठे राहता? केशवने चालता चालता विचारलं. वसतिगृहात, रेखा हळूच म्हणाली. तुम्ही आधी कुठे होता? जयपूरमध्ये. मग दोघांमध्ये खोल शांतता पसरली. ते शांतपणे चालत होते तेव्हा केशव म्हणाला. तुम्हाला अजून आत्मविश्वास आला नाही. शिकवताना तुम्ही इतके चिंताग्रस्त आहात की तुम्ही विद्यार्थ्यांवर खोलवर परिणाम करू शकत नाही. हो, माहीत आहे, पण ही माझी पहिलीच वेळ आहे. काही हरकत नाही. प्रोफेसर केशव हसले. पण आता तुम्ही आत्मविश्वास कायम ठेवण्याचा प्रयत्न कराल. बरं, मी त्या विद्यार्थ्यांशी व्यवहार करेन. आता ते तुम्हाला पुन्हा त्रास देणार नाहीत. रेखाने एकदा डोके वर करून त्यांना पाहिलं. आकर्षक व्यक्तिमत्व असलेल्या केशवच्या गडद चेहऱ्याचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे त्यांचे लांब नाक. रेखा स्वतःला प्रभावित होण्यापासून रोखू शकली नाही. त्या रात्री रेखाला नीट झोपही आली नाही. पोरांच्या खोडसाळपणाचा आणि केशवच्या शालीनतेचा विचार मनात असा घुमत राहिला की रात्रभर बाजू बदलत राहिली. केशवची मदत ती आयुष्यभर विसरू शकली नाही असं तिला वाटलं. दुसऱ्या दिवशी रेखा केशवला भेटली तेव्हा केशवच्या चेहऱ्यावर त्या प्रसंगाची आठवण येण्याची चिन्हे नव्हती. रेखाच्या शुभेच्छांना उत्तर देऊन तो पुढे निघून गेला. हळूहळू रेखाचे केशव बद्दलचे आकर्षण वाढतच गेले. केशवने रेखाला मदत करून आपण काही उपकार केल्याचे दाखवण्याचा प्रयत्न कधीच केला नाही. रेखा केशवला पाहायची तेव्हा ती त्याच्याकडे बघतच राहायची. तिला त्याच्याकडे असे बघताना पाहून केशव मंद हसला. रेखा केशवला पाहायची तेव्हा ती त्याच्याकडे बघतच राहायची. तिला त्याच्याकडे असे बघताना पाहून केशव मंद हसला असेल आणि हे हसणे रेखाच्या हृदयाला बाणासारखे भोसकले असेल. हळूहळू रेखाचे हे आकर्षण प्रेमात फुलू लागले म्हणून तिने केशवजवळ लग्नाचा प्रस्ताव ठेवण्याचा निर्णय घेतला. एके दिवशी रेखाने प्रोफेसर केशव यांना जेवणासाठी बोलावले. हॉटेलमध्ये रेखा केशव समोर थपकत बसली होती की ती असं बोलेल असा विचार करून ती अस्वस्थ झाली. काय आहे रेखा? केशवने संवादाला सुरुवात केली. तू गप्प का आहेस? रेखा गप्पच राहिली. काही बोलायचे? हो. काय प्रकरण आहे? तुला पुन्हा कोणी त्रास दिला आहे का? केशवने खोडसाळपणे आणि आत्मीयतेने भरलेला प्रश्न विचारताच रेखाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. प्रेमाची लाचारी आणि शर्मेची दरी यांच्यामध्ये फक्त अश्रूंचा आधार होता ज्यामुळे तिच्या प्रेमाची खोली स्पष्ट झाली असावी. ती हळूच म्हणाली. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तुझ्याशी लग्न करायचं आहे. लग्नाची एवढी घाई करणं चांगलं नाही, केशव म्हणाला. हे ऐकून रेखाला धक्काच बसला. केशव तिचं प्रेम नाकारतोय का? तुला माझ्याबद्दल काहीच माहिती नाही, केशव पुढे म्हणाला. आधी जाणून घ्या, मग ठरवा. लग्नानंतर कदाचित मी तुझ्यावर ओझे बनेन. म्हणत केशवने त्याची पॅन्ट गुडघ्यापर्यंत ओढली. त्याच्या गुडघ्याच्या खाली कृत्रिम पाय होता. हे पाहून रेखाचा आरडाओरडा झाला. ती हळूच म्हणाली. कसं झालं?
रस्ता अपघातातून रेखाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिच्या निर्णयात अचानक बदल झाला. काही क्षणातच तिला वाटले की लग्नानंतरच आईबाबांना कळणार. अपंग व्यक्तीला आपला जावई म्हणून आई कधी स्वीकारू शकणार नाही हे तिला माहीत होतं. रेखाने केशवशी साध्या सोहळ्यात लग्न केलं. आईला पत्र लिहिल्यानंतर काही दिवसांनी तिचे उत्तर आले, पण रेखाला लिफाफा उघडता आला नाही. आईचं मन तुटलं असावं आणि तिने शिव्या देत पत्र लिहिलं असावं असं तिला वाटू लागलं. रेखा नेहमी वडिलांचाच विचार करत असे. या घटनेसाठी आईने वडिलांना जबाबदार धरले असावे. रेखाला इथे का पाठवलं हे वडिलांनाही पश्चाताप होत असेल. आता ती या सगळ्याचा विचार करत होती की दासीचा आवाज ऐकून ती भूतकाळातून बाहेर पडून वर्तमानात आली. मॅडम, तुमची आई आली आहे. आई? रेखाला धक्काच बसला. कधी आलीस? थोड्याच वेळापूर्वी. ती आंघोळ करत आहे. रेखाच्या मनात अनेक प्रकारचे विचार येऊ लागले. आईच्या आगमनाने तिचे मन साशंक झाले. माहीत नाही ती काय विचारात आली आहे आणि ती केशवशी कशी वागेल. अचानक तिला लिफाफ्याचा विचार आला. तिने धावत जाऊन उशीखाली पडलेला लिफाफा उघडला आणि वाचायला सुरुवात केली. मुलगी रेखा, केशव अपंग आहे. हे तुम्हाला लग्नाआधी सांगितलं असतंस तरी मी काय निर्णय घेतला असता माहीत नाही, पण नंतर जेव्हा कळालं तेव्हा मला थोडं दुःख वाटलं की मी तुला माझ्या हाताने वधू बनवू शकले नाही. हळूहळू मला वाटू लागले आहे की तू चुकीचा निर्णय घेतला नाहीस, पण या निर्णयाने तू हे सिद्ध केले आहेस की तुझ्या आईसारखे शारीरिक सौंदर्याला महत्त्व देणारी तू नाहीस, तर तुझ्या सौंदर्याची ओळख करून देणारी तू जाणकार आहेस. हृदयातून मला तुझा निर्णयाचा अभिमान आहे. मी तुला भेटायला येत आहे, तुझी आई. रेखाला वाटले की ती आनंदाने वेडी होईल. तसाच लिफाफा उशीखाली ठेवला. ती बाथरूमच्या दारावर जोरात वाजवू लागली. ये लवकर आई, माझे डोळे तुला बघायला आसुसले आहेत. तू खूप मोठी झाली आहे, पण तुझा बालिशपणा अजून गेलेला नाही. आईचा कुडकुडणारा आवाज ऐकू येऊ लागला. आई घाईघाईने अंगावर पाणी टाकू लागली असं रेखाला वाटलं.